पनवेलमधून हाती येते. पनवेलमधील डान्सबार तोडफोड प्रकरणी मनसे नेते योगेश चिलेला अटक करण्यात आले. शनिवारी रात्री पनवेल मधल्या नाईट रायडर डान्स बारवर मनसे कार्यकर्त्यांनी दगडफेक केलेली होती आणि दगडफेक प्रकरणी 8 जणांवर पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. अपडेट जाणून घेऊयात. विनायक पाटील आपल्याला माहिती देतो. अधिकची विनायक. मनसे कार्यकर्ते आहेत ते शनिवारी रात्री पनवेल या ठिकाणच्या डान्स बारवरती हा दगडफेक करण्यात आली होती. नाईट रायडर हा डान्स बार होता आणि या प्रकरणी आहे ते गेली 1 दिवस फरार होते ते. मात्र आज सकाळी पहाटे 5 वाजता आहे ते मनसेचे 8 कार्यकर्ते आहेत त्यांनी पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये आहे ते स्वतःला हजर केलं होतं आणि त्यानंतर आहे ते आता सध्या आपण जे व्हिज्युअलमध्ये पाहतो की पोलीस आहे ते या कार्यकर्त्यांना घेऊन मेडिकल टेस्टिंगसाठी आहे ते आता जिल्हा उपरुग्णालयामध्ये घेऊन जाणार आहे आणि दुपारी आहे ते पनवेलच्या कोर्टामध्ये या मनसे कार्यकर्त्यांना आहे ते हजर करण्यात येणार आहे. दरम्यान आपण जर याची पार्श्वभूमी पाहिली तर शुक्रवारी राज ठाकरे यांनी पनवेलमध्ये भाषण केलं होतं आणि रायगड जिल्ह्यामध्ये पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डान्स बार असल्यावरती टीका केली होती आणि त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी डान्स बार विरोधामध्ये आंदोलन चालू केलं आहे आणि शनिवारी रात्री ही तोडफोड करण्यात आली होती. दीपक. विनायक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा पनवेलमधील डान्स बार तोडफोडी प्रकरणी मनसेचे नेते योगेश चिलेंना अटक करण्यात आलेली आहे. त्यांना आता कोर्टात देखील हजर करण्यात येईल वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आणि आता कोर्टात काय नेमका निर्णय होतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पोलिसांकडून अर्थातच या सगळ्या प्रकरणी कोठडीची मागणी केली जाईल आणि त्यानंतर आता कोर्टाचा निर्णय हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. शनिवारी नाईट रायडर क्लबवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केलेली होती. तत्पूर्वी शुक्रवारी राज ठाकरेंनी या सगळ्याबाबत डान्सबारवरून काही मुद्दे पनवेलमध्ये उपस्थित केले होते.